हे बाल फकीर गाडीतून उतरले, प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले, या साई म्हणून सामोरे गेले, नाम ते पडले तेथूनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हाकही जन, नामाभिधान ते झाले. मग ते तेथे चिलीम प्याले, मशिदीत वास्तव्य केले, देवीदास सहवासी रमले, आनंदले शिरडीत. कधी बैठक चावडीत, कधी देवीदासाचे संगतीत, कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंदरत राहावे. हे देवीदास शिरडी गावी, होते आधीच बाबांचे पूर्वी, पुढे आले जानकीदास गोसावी, महानुभावी शिरडीत. तया जानकीदासासवे महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्यनेम, ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळिका. तैसेची एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर, गृहस्थाश्रमी पुणतांबेकर, शिर्डीस वरचेवर आगमन. आरंभी साई विहिरीवरी, उभयहस्ती मातीच्या घागरी, पाणी वाही हे देखोनी अंतरी, आश्चर्य करीत गंगागीर. ऐसी ही साईची दृष्टादृष्ट, होताची बुवा वदले तै स्पष्ट. धन्य शिरडीचे भाग्यवरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न. हा आज खांदा पाणी वाही, परीही मूर्ती सामान्य नाही. होते या भूमीचे पुण्य काही, तरीच ये ठाई पातली. तैसेची एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात. तयांचे हि हेची भाकित, कर्तृत्व अद्भुत करीतील हे. महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डीकरा समवेत, आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटकर महापुरुष, आनंदनाथ तयांचे शिष्य. म्हणाले पाहुनी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथांचे हे उद्गार, बाबांचे पोरवय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल. भविष्य कथून हे पुढील, मग ते येवल्यासी परतले. केश माथ्याचे सबंध राखीत, डोकेन कधी मुंडवीत. पहिलवाना सम पेहराव करीत, तरुण वयात हे साई. राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई आणीत. निज हस्ते उखरी खुपसीत, पाणीही घालीत नेमाने. वामन तात्या तयांचे भक्त, मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यही पुरवित, बाबा शिंपीत निज हस्ते. आडावरील कुंडीमधून पाणी आणीत खांदा वाहून. घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेवून निंबातळी. ठेवण्याचाच अवकाश तेथ, जागचे जागीच भंगून जात. उदयीक तात्या आणून देत, घडे तया प्रत नूतन. घडा भाजला टिकाऊ बरा, परी त्या लागे कच्चा कोरा. आव्याचे श्रमावीण कुंभारा, आधीच विकरा घड्याचा. 3 वर्षे हाची उद्योग, उघड्या जागी उठविला बाग. तेची स्थानी आज हा सुयोग, वाड्याचा उपभोग जन घेती. येथेची निंबातळी साधका, भाई नामे भक्ते एका. अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, होते भाईंचे उपास्य दैवत. छबी पूजन नित्य नियमित, भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे.
पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकासी मुंबईहून निघावयाची केली सर्व तयारी साची उद्या निघणार तो निश्चय तैसाची राहूनी शिर्डीची वाट धरिली उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन शिर्डीस सांप्रत मम स्थान तेथे तू प्रस्थान करीगा ऐशी ती आज्ञा शिरी वंदून भाई निघाले मुंबईहून शिर्डीस एक षण्मास राहून आनंद संपन्न जाहले भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी रहावा तो दृष्टांत म्हणून निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींच्या शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्व काळी पादुका स्थापिल्या निंबातळी भजन मेळी सप्रेमे दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते सशास्त्र विधिविधान ते केले निजहस्ते उपासनींनी पुढील व्यवस्थेची निर्वण पूजा करी दीक्षित ब्राह्मण व्यवस्थापाही भक्त सगुण